हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर मी आहे हा संक्रांतीचा ब्लॉग शूट केलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. संक्रांतीला आमच्याकडे कशाप्रकारे पूजन केले जातं ते दाखवते. मग आम्ही ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलेलो आणि तिथे अ, 5 अशी पानं ठेवायची असतात म्हणजे 25-25 मी 5 सुगडांचा वसा घेतलेला. तर मी तशाप्रकारे 5-5 पानं ठेवून म्हणजे 25 पानं ठेवून अशा प्रकारे केलं आणि काही-काहींचे मोठे-मोठे पण वंश असतात. माझ्या छोट्या प्रमाणात आहे आणि सगळ्यांच्या इथं पण हळदी-कुंकवाचा कार्यक्रम वगैरे म्हणजे सगळ्याच बायका एकामेकीला भेटल्यानंतर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालू होता आणि माझं पण इथं पूजन चाललेलं. माझा हा फर्स्ट टाईमच आहे. म्हणजे गेल्या वर्षी मी तुम्हाला म्हटलंच, माझं गेल्या वर्षी झालेलं आहे. पण ह्या वर्षी मी पुन्हा म्हणजे तेव्हा मला हे सगळं करायला भेटलं नव्हतं. समर्थ नुकताच जन्माला आलेला. हार्डली 10-12 दिवसच झालेले. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करता नाही आल्या. पण मी गेल्या वर्षी वौसा घेतलेला आहे. ह्या वर्षी मी त्याच्या जी मांडणी आहे, जी वौसा पूजला जातो, जशी मांडणी केली जाते, ते मी फर्स्ट टाईम करते. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी शिकायला भेटत आहेत, नवख्याच आहेत. असो तात्पर्य हेच की आपल्या प्रथा आपल्याला समजल्याच पाहिजे. तशा प्रकारे आणि ह्या अशा प्रकारे सगळ्या महिला ह्या आमच्या सगळ्या गावातल्याच आहेत. खरंच आमचं गाव परिपूर्ण भरलेलं आहे. ह्याच्यापेक्षाही जास्त आहे. बट काही-काही मुंबईला, काही-काही कुठे-कुठे, काही-काही सातारला वगैरे असे राहत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात महिला दिसत नाहीत आणि काही-काही उशिरानं आलेल्या आहेत. आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं हळदी-कुंकवाला आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्याच मी तर बोलील, एवढ्या सगळ्या बायकांच्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. हा आम्ही 2-2:30 वाजता सुरू केलेला. कारण की सगळ्यांच्या घरी म्हणजे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांच्या घरी जाऊन चहा वगैरे हे सगळं करत-करत किती टाईम होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे लवकर हा कार्यक्रम सुरू केला आणि हे आमचं मंदिर आहे ज्योतिबांचं. नवीनच बांधलेलं आहे. ह्या टायमाला मी तुम्हाला कळसाचा व्हिडिओ केला नाही आहे कसा ते. कारण की खरंच घरात भरपूर पाहुणे आल्यामुळे तसं काही शूट करता आलं नाही. असो अ, मग हे आत्ता नवीनच मंदिर बांधलेलं आहे आणि ह्या अशा प्रकारे मला नाव घ्यायची जबरदस्ती झालेली. बट मी खरंच पाठांतर केलं नव्हतं. 1-2 माझे पाठांतर आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलेलं टाळाटाळ करत होती, बट घ्यावंच लागलं. असो मला 4 वौसे इतर देतात आणि गेल्या वर्षी मी ज्यांचा वौसा घेतलेला आहे, त्यांचा वौसा ह्या वर्षी फेडायचा असतो. तर वौसा फेडायचा होता. तर हा एक वौसा मी खाली ठेवला. ज्या ताईंचा आहे त्या मला देणार आहेत. म्हणजे गेल्या वर्षी मी त्यांचा वौसा घेतलेला आहे. त्यांना आपण ह्या वर्षी साडी, परत ब्लाऊज पीस, परत नारळ आणि हळदी आणि कुंकू हे असा सगळा साज द्यायचा असतो. समर्थ तुम्हाला दिसत असेल, ह्या दीदी आहे त्याची. त्या दीदीकडे तो बसलेला आहे मस्तपैकी. मला तेवढंच बरा आराम भेटतो. नाहीतर असं काही नाही आहे एक प्रकारे म्हणायला गेलं तर. आराम भेटतो. बाकी तो असा चिडचिड्या किंवा वैतागलेला नसतोच. त्याच्यामुळे काही वाटत नाही. सगळे हाय, हाय त्याला हाय करायला लावतात आणि बरं झालं ॲटलीस्ट तुम्हाला तो दिसला तरी, की ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्याचं काय चाललंय ते. ह्यातल्या निम्म्यांचं उरका-उरका चाललेली, की आम्हाला पुढच्या पण गावाला जायचं होतं आणि तिथेही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यानंतर घरी होता. हा सारिका ताई आहेत. ह्यांचा मी गेल्या वर्षी वौसा घेतलेला. म्हणजे त्यांनी माझं सुगड पूजलेला आणि त्यांच्याकडचा वौसा आपण घ्यायचा असतो आणि त्यांनी मला माझा वौसा रिटर्न देणार असं म्हटल्या. म्हणजे पुन्हा आपल्या पदरात देतात ते आणि त्यांना आपण साडी वगैरे द्यायची असते. मी तो वौसाचा पण तिने ब्लॉग शूट केला. तो पण मी तुम्हाला दाखवते. असो आणि अशा प्रकारे हळदी-कुंकू वगैरे सगळ्यांचं चाललेलं. पण खरंच सण आला का एक नवीनच ऊर्जा असते, उत्साह असतो. आपण महिला जितक्या तयार होतो, तितकं छान वाटतं आणि इतक्या सुरेख वाटतात. खरंच आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपल्याला इतकं काही करता येत नाही. म्हणतात ना, असं होतं आपलं दुर्लक्ष होतं. बट हा एक दिवस खास असतो. हा एक दिवस नाही, इतरही सण मी म्हणेन. पण हा खरंच एक दिवस खास आहे, कारण की आपण आपल्या नवऱ्यासाठी हे सगळं करत असतो. इतर
इतरही दिवस करतोच म्हणजे वटपौर्णिमा वगैरे, वगैरे असे खास सण असतात. पण हा तर मला तरी असं वाटते हा सण स्पेशली नवऱ्यासाठीच आहे आणि आपल्या महिलांसाठी ज्याच्यात आपण छान असे तयार वगैरे होतो आणि सगळ्यात छान दिसत होत्या. मला खरंच मस्त वाटलं. आणि हा ववसा मला माझ्या ज्या जाऊबाई आहेत ते मला त्या रिटर्न देणार आहेत. तर त्यांनी तो मला ववसा रिटर्न दिला. तो पदरात घ्यायचा असतो आणि तो पदरात घेऊनच सगळीकडे फिरायचं असतं, जोवर आपल्या घरी जात नाही तोवर. कारण की काय होतं, तो घरी घेऊन जातेवेळी पण तिथे आपण आपल्या तुळशी मातेला हळद-कुंकू वगैरे वाहायचं असतं आणि त्याच्यानंतरच तो ववसा आपल्या पदरातून खाली काढून ठेवायचा असतो. मग हे 4 ववसे दिलेले म्हणजे 5-5 अशी पानं म्हणजे असा ववसा मांडलेला तो मला 4ही दिलेला आणि 1 त्या ताई देणार होत्या. बट मला नंतर समजलं मी उठायचं असतं आणि मग नंतर त्यांना मी द्यायचं असतं. मग मी त्यांना त्यांच्या तिथे बसवलं. पण खरंच बायकांचा हळदी-कुंकू संपत नव्हतं लावायचं. त्याच्यामुळे आमच्या दोघींचा कार्यक्रम होता होईपर्यंत पुढे ढकलला जात होता आणि अशा प्रकारे मी त्यांना हळदी-कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि त्यांचा जी साडी वगैरे आणलेली ते त्यांना देऊन टाकलं. बऱ्यापैकी बायकांचं पण ज्या नवीन आलेल्या त्यांचं मांडणी परत चाललेली, की त्यांचं मांडामांड चाललेली, की असं करायचं, तसं करायचं. मग म्हटलं चला चालू द्या. आपण पण पटापटा उरकावं कारण की समर्थाला मी आईकडेच ठेवलं आणि पुढच्या गावात, म्हणजे पुढे गाव आहे, त्या गावात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला गेली. ते पण मी शूट केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला नक्की दाखवते. आणि बघता-बघता 4:30 वाजलेच. कारण की आम्ही 2च्या अडीच केलेले. 2:30च्या इथे 4 वाजता निघणार होतो. 4च्या आम्ही 4:30 केले. खरंच बायकांनी कितीही ठरवलं तरी बायका कोणत्याही कार्यक्रमामध्ये लवकर पोहोचतील असं मला तरी वाटत नाही. आणि माझा तर खरंच सांगते मी पण बऱ्यापैकी उशीरच होतो मला. ठरवते त्या टायमाला होत नाही असं. आणि अशा प्रकारे हा आमच्या मंदिरातला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम व ववसा घ्यायचा कार्यक्रम चाललेला आणि तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी सगळ्या बायकांच्या पदरामध्ये तो ववसा घेतलेला आहे. तो त्यांच्या पदरातच आहे. म्हणजे जी पानं वगैरे आहेत, जी आपण घेतलेली असतात, ती 5चा असतो, 7चा असतो. तशा प्रकारे मी 5चा घेतलेला तो पण माझ्या पदरात होता आणि मी ताटात घेतला का, तर तो निसटू नये म्हणजे पडू वगैरे नाही ह्यासाठी मी ताटात घेतलेला. काय-काय बायका ट्रिक देतात आपल्याला काय कसं करायचं. तशा प्रकारे मला ती ट्रिक भेटलेली. त्यामुळे मला एवढा कम्फर्ट झोन आलेला आणि तुम्हाला दिसत असेल बायका कशाप्रकारे ववसा मांडतायत 5 पानं ठेवून त्याच्यावरती जो ववसा आणलेला आहे तो हळदी-कुंकू वगैरे ठेवतात. अशा प्रकारे आणि सकाळी आम्ही जो ववसा घेतलेला, तुम्हाला मी तो शूट केलेला मी व्हिडिओ टाकलेला आहे. तो ववसाच रिटर्न आपण संध्याकाळी म्हणजे आत्ता आम्ही 2:30 वाजता आलो तेव्हा तोच ववसातली ते सगळं जे मांडलेलं गाजर, परत बोरं वगैरे तीच ववसा परत रिटर्नमध्ये इथे मांडायचा असतो आणि सगळ्यांचा प्लॅनिंग चाललेला. आता वर किती वाजता जायचं, पण ज्या नवीन आलेल्या उशिरानं आलेल्या त्यांचं उरकण्यासाठी आम्ही सगळे थांबलेलो कारण की आम्ही सगळे एकाच गावातले. एकत्र जाण्यामध्ये जी मजा आहे ते एकटं जाण्यामध्ये खरंच नाही आहे आणि खरंच आम्ही वर जातेवेळी इतकं एन्जॉय केलं. सगळे एकत्र होतो. सगळ्यांच्या गप्पा, गोष्टी, मस्करी अशा प्रकारे चाललेलं. त्यामुळे खरंच, खरंच, खरंच खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे सगळे कार्यक्रम हवे अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे आणि हे शूट केलं आहे, भूमीनी केलं आहे आणि भूमीला मी बोलेल कारण की माझं एवढं लक्ष नव्हतं मोबाईलकडं, पण तिने बऱ्यापैकी छान केलं आहे. कारण की आपण इतके बिझी आहोत आणि कोणीतरी आपला मोबाईल घेऊन शूट करणे आणि इतक्या छान प्रकारे केलं, त्याबद्दल खरंच भूमीला थँक्स आणि ह्या संक्रांतीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे पुढचा व्हिडिओ पण मी शूट केला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते.
आणि हे उरकता मी तुम्हाला म्हटले 4:30 झाले, तरी पण उरकत नव्हतंच. फायनली सगळ्यांनी ठरवलं, पटापटा उरका आणि आता पुढे जावा. मग आता ह्याच्यानंतर आम्ही मंदिराला चौक अशी फेरी मारली आणि ते बिना चपलीचंच जायचं असतं. चप्पल घालून पुढच्या गावाला जायचं नसतं. तिथे खूप प्रकारे मंदिरं आहेत. विठ्ठल रखुमाईची आहेत, देवीचे आहेत, असे भरपूर आहेत. जसं आमच्या इथे फक्त ज्योतिबाचं आणि मारुतीचंच आहे. तसं नाहीये. तिथे भरपूर मंदिरं आहेत. मग तेवढ्या मंदिरामध्ये जाऊन मग त्याच्यानंतर एक दरबार आहे. तिथे आम्ही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्यांच्या घरोघरी जाऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. जेवढं होईल तितकं शूट करेल हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि बायकांचं होतच नव्हतं. कसं होतं त्यांचं मांडणं 5 मिनिटं किंवा 3 मिनिटाचं आहे. बट दुसऱ्या बायका येऊन हळदी-कुंकू लावत होत्या. तेच त्यांचा तिथे टाईम जात होता. हे बऱ्यापैकी बायकांना कळत नव्हतं. पण चाललेलं सगळ्यांचंच. कारण की हाच तो दिवस आहे आणि हाच तो क्षण आहे. तो पुन्हा-पुन्हा येत नाही. त्याच्यामुळे आहे तो सण म्हणा किंवा क्षण म्हणा, एन्जॉय करा मी तर म्हणेल. आणि बऱ्यापैकी सगळ्या बायकातल्या अर्ध्या निम्म्या आहेत त्या पुढे चालायला लागल्या. का तर कितीही बोलल्यानंतर कोणी ऐकत नव्हतं, उरकत नव्हतं असो. आणि अशा प्रकारे हा शूट झालाय. आणि अशा प्रकारे ह्यांची सगळ्यांची मांडणी झाली. हा लास्ट ग्रुप होता जो उशिरा आलेला आहे असो. पण उरकायचा कार्यक्रम त्यांनी किती ठरवलं तरी होत नव्हताच असो. आणि हळदी-कुंकू परत तेच रिपीट चाललेलं. आणि बाकी मग बायका थकल्या आणि त्या बसल्या. आता कोण कोणाला सांगणार, की उरका, 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 तरी उरकत नव्हतं असं. आणि बघता-बघता आम्ही दुसऱ्या गावात आलो आणि हे 2-3 मंदिरांचे शूट झाले नाही जितके झाले ते. आणि इथे आमचं उरकून आम्ही पटापट आघाडीवरतीच असतो, म्हणजे उरकून आम्ही फायनली बसलो, कारण की इतर बायका सगळ्या येण्याची वाट पाहत होतो. आणि अशा प्रकारे ही महालक्ष्मी आई आहे. महालक्ष्मी आईचं पण दर्शन झालं आणि सगळ्यांचं तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी बायकांच्या सगळ्यांच्या पदरामध्ये ववसा त्यांनी पदरातच घेतला. इव्हन माझाही पदरातच, मी पदरात घेऊन ताटात घेतला. का तर ते निसटू नये, पडू नये असं. हां, अशा प्रकारे सगळ्यांचं वौसाचं आणि हळदी-कुंकवाचा छोटासा कार्यक्रम झाला आणि आम्ही ह्याच्यानंतर फोटो काढायचा विचार केला आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळे बसलो, की आता निवांत बसावं, म्हणजे सगळ्या भेटतील जेणेकरून आपण व्यवस्थित शूट करू शकतो. आणि ह्या आमच्या सगळ्या गावातल्या लेडीज आहेत, म्हणजे बायका आहेत, ज्या आम्ही दुसऱ्या गावी आलोय, म्हणजे बाजूच्या गावाला आलोय आणि तिथे व ववसा घ्यायचा कार्यक्रम किंवा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चाललेला. आणि ह्या सगळ्या लेडीज तुम्हाला आधीच्याही ब्लॉगमध्ये दिसलेच असतील. कितीही ठरवलं तरी उरकणार कोणीच नाही असो. आणि त्याच्यानंतर आम्ही दरबारात निघालो. हे दरबाराकडे जायचं आणि इथे हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं. त्याचा शूट करता आला नाही. जितकं झालं तितकंच दाखवते. आणि आम्ही हे वरचं गाव आहे आमच्या वरचं. मग आम्ही तिथून दरबारामध्ये चाललेलो, जिथे हळदी-कुंकवाचा आज कार्यक्रम आहे. तिथून मग त्याच्यानंतरच आम्ही घरी जाणार होतो आणि बघितलं रस्त्यात ही बायका भेटल्या का तिथंही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चाललेला. आणि काय होतं माहिती आहे का, एक पुरी झाली की तिच्याबरोबर तिची जोडीदार उभी राहते आणि त्याच्यामुळे उशीर होत होता. बऱ्यापैकी काय बायका पुढे निघत होत्या, काय ओळखीच्या भेटल्या का परत तिथेच त्या हळदी-कुंकू करत बसायच्या. अशा प्रकारे टाईम निघून जातो. हा दरबार आहे आणि ह्या दरबारामध्ये आज हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. आम्ही तिकडे गेलेलो फर्स्ट. आणि तरी पण खरंच मी हा फर्स्ट टाईम दरबार बघितलं. खूप म्हणजे खूप ऐकलं होतं या दरबाराच्या विषयी. खूप छान हे दरबार तुम्हाला दिसत असेल. कितीतरी मोठं आहे आणि हे डबल आहे. वरचं शूट केलं नाही आय थिंक भूमीने. जितकं तिला पॉसिबल झालं तेवढं तिने केलेलं आहे. आणि हे असं खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे, म्हणजे दरबार मी म्हणेन, कारण की हे लोकं दरबारच म्हणतात, त्याच्यामुळे मी दरबारच म्हणेन.
आणि छान असं हे बघा अशी वस्तू वगैरे ठेवण्यासाठी कपाटं वगैरे आहेत, बसण्यासाठी आहेत. म्हणजे इथे मला तरी असं वाटते छान असे कार्यक्रम अजूनही प्रकारचे होत असतील. हां, आणि इथे दत्त जयंतीला खूप छान असं जेवण असतं मी ऐकून आहे. बऱ्यापैकी माझ्यासाठी पण हे नौका आहे आणि ह्या गजलक्ष्मी किती छान होत्या बघितल्या ना? आणि हे महाराज आहेत, मला माहिती नाही नक्की कोणते आहेत, बट ह्यांचाच दरबार आहे असं बोललं जातं. आणि बायका हळदी-कुंकवाला उभ्या राहिल्या. मी पण तसंच हळदी-कुंकवाला उभं राहिली. पण तिथे लाईन होती. म्हटलं नाही, आपण लाईनीच्या विरोधात बाजूला आहे. मग मी परत लाईनीला जाऊन उभी राहिली आणि माझी फ्रेंड पण पाठी होती. त्याच्यामुळे मी तिथेच उभी राहिली. आणि खरंच आजचा दिवस जरा हा मानाचाच असतो. हा पुन्हा पुन्हा येत नाही. त्याच्यामुळे खरंच छान वाटत होतं. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. आणि ह्या सगळ्या लेडीज माझ्याच गावच्या आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्याच मी तर बोलेल. म्हणजे माझ्याच गावच्या आणि ह्या आम्ही वरच्या गावात आलेलो. आणि हे श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज आहेत. मी आत्ता वाचलं. मी तेव्हा वाचलं नव्हतं. आणि आमच्या दोघींचे, माझ्या आणि माझ्या फ्रेंडचे, म्हणजे आमचे पण दोघींचे फोटोशूट चाललेले. असे काढू, तसे काढू वगैरे. आणि हे सगळं शूट मी तुम्हाला म्हटलं भूमीनी केलं आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला बघायला भेटलं आणि इव्हन मलाही बघायला भेटलं. असो. आणि कसं वाटते तुम्हाला दरबार आणि ही आमची संस्कृती कशी वाटते? बऱ्यापैकी लेडीजकडे असं सगळा कार्यक्रम होत असेल, मला माहिती नाही की कुठे काय प्रथा आहे. आणि बऱ्यापैकी आमचे हे फोटोशूट काही थांबत नव्हते. आमच्या पुढे येऊन येऊन लेडीज घुसत होत्या, तरी आम्ही तिथेच. आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि सेकंड हळदी-कुंकू आमच्या इथेच पटकन घेतला आणि समोर तो झोपलेला. त्याच्यामुळे हळदी-कुंकू घेतलं आणि त्याच टायमाला बरोबर समर्थ उठला. कारण की बायकांचा एवढा आवाज, गोंगाटामुळे तो पण शक्यता झोपू शकला नाही. त्याला डोळे आलेले, त्याच्यामुळे तो जरा चिडचिड करत होता. आणि इथे मी पहिलं सगळ्यांना चहा वगैरे दिली. त्याच्यानंतर आम्ही कुठेच चहा घेतला नाही, कारण की 2-3 ठिकाणे झाल्यानंतर असं वाटलं की बस आता, जास्त प्रमाणात नको. कारण की हीट किंवा उष्णता आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. असो. आणि छान असं बसून वगैरे गप्पा-बिप्पा चाललेल्या सगळ्यांच्या. आणि मला असं वाटतच होतं आमच्या घरापासून सुरुवात करावी आणि खरंच असं झालं, की आमचं घर खालच्या साईडला आहे, म्हणजे फ्रंटलाच आहे असं. म्हणजे फ्रंटला असल्यामुळे आमच्याकडून सगळ्याकडून खालून खालून सुरुवात वरपर्यंत करण्यात आली. आणि बऱ्यापैकी काही लेडीज म्हणत होत्या, "बस झालं, चहा नको, कमी करा, कमी करा." असो. पण अशा प्रकारे छोटासा मस्त कार्यक्रम झाला माझ्याकडे, मी तर हा म्हणेन. आणि इव्हन सगळ्याच लेडीजांच्या घरीही मस्तच झाला. कारण की हाच तो दिवस मी म्हणेन. बघता-बघता संध्याकाळचे हे 6 आय थिंक झालेले. 6, 6:15 झाले. खरंच बायकांचं मॅनेजमेंट खूप छान आहे. जर माझ्या हातात मॅनेजमेंट असतं तर नक्कीच हा मॅनेजमेंट चुकलं असतं. मी आरामशीर गेली असती. असो. बायकांनी खरंच 2:30 वाजता सुरू केलं. पण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आय थिंक सगळ्यांचं झालेलं. कारण की हा कार्यक्रम ह्याच्या पुढचा चहाचा वगैरे किंवा हे पटापटा उरकले. आम्ही पुढे सगळ्यांकडे चहा घेतली नाही आणि इथे हळदी-कुंकू मी सगळ्यांना लावून घेतल्या आणि वाण वाटले, जे मी आणलेले सगळ्यांसाठी. आणि हा अशा मी तुम्हाला म्हटलेलंच आय थिंक मी सातारला गेलेली आणि तिकडून हे सगळं घेऊन आली. कारण की इथे ही प्रथा आहे हळदी-कुंकू आणि असं काहीतरी वाण द्यायचं आणि त्यानंतर तिळगुळ द्यायचे आणि लाडू असतील ज्यांनी बनवले असतील ते. मी बनवलेले तुम्हाला माहिती मी ॲक्चुअली त्याचाही ब्लॉग शूट करून टाकलेला, की मी स्पेशली लेडीजसाठी हे लाडू केलेले आहेत. आणि सगळ्या बायका हळदी-कुंकू लावून नाव पण घेत होते. ज्यांना आपण जबरदस्ती करू त्याच घेत होत्या. बऱ्यापैकी ह्याच्या पुढे मी जेव्हा गेली तेव्हा खूप लेडीजनी असं जबरदस्ती करत होते, की हळदी-कुंकू घेतल्यानंतर नाव घ्या. बट माझ्यासाठी हे नवीन होतं, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं. पण नक्कीच पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा छान करायचा प्रयत्न करेन आणि ते तुम्हालाही दिसेलच. असो.
आणि खरंच ज्या माझ्या जावेंच्या मुली आहेत त्यांची खूप मदत झाली. त्यांनीच सटासट मी करायच्या आधी पटापट त्या उरकत होत्या. हे कर, ते कर, ते कर. त्याच्यामुळे हेल्पफुल झाल्या आणि खरंच गावाला ह्या गोष्टीचा आनंद होतो, की कोणीही कोणाला जाऊन मदत करतं, की हे करू का, ते करू का? त्याच्यामुळे ते पॉसिबल होतं आणि पटकन कुठलाही कार्यक्रम होतो. नाहीतर अशा आपण एकटं करायला गेलं तर आपल्याला खरंच थोड्या प्रकारे बर्डन येईल. हे करू का ते करू असो. आणि बघता-बघता अशा प्रकारे हळदी-कुंकवाचा माझा कार्यक्रम होत आला. म्हणजे हा सेकंड माझं घर होतं. फर्स्ट ज्यांना मी ताईंना आता हळदी-कुंकू लावते त्या ताईंच्या घरी होतं आणि मग नंतर सेकंड माझ्याकडे होतं. अशा प्रकारे आम्ही टप्पे चढत, 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 चढत वर झालेलो. की एका-एकाचं लाईनीनी घर झालं तर बरं पडेल. म्हणजे कोणाला राग रुसवा येणार नाही, की आमचं घर राहिलं, आमच्या घरी उशिराने आले, अशा प्रकारे चाललेलं. आणि हे सगळ्या गावातल्या ज्या महिला आहेत, काय-काय उशिरानं आल्या असो, पण येण्याला महत्त्व आहे माझ्या मते. कारण की सगळ्यांनाच पटापटा सगळं करता येतं असं नाही आहे. इव्हन मी पण काही-काहींच्या घरी उशिरानंच गेली, कारण की समर्थ थोडंसं अ, अ, रडत होता. मग त्याला फीडिंग वगैरे करून त्याला थोडं पाजलं वगैरे त्याच्यानंतरच मी गेली. असो, अशा प्रकारे हा कार्यक्रम झाला आणि तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.